ज्याला कळल त्याला कळल, ज्याला नाही कळल त्याला बाबा काय करला अशी ती गोष्ट आहे. आणि म्हणलं वाज वाटाळे वाजवली टाळी, माझ्या हाताला मुंग्या आल्या. म्हटलं महाराज मुंग्या आल्या ना, या हातामध्ये हजार होणार आहेत, हजार होणार आहेत. हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात ना, या हातामध्ये एवढी ताकद आहे की जेव्हा हात एकमेकावर जेव्हा आदळतात त्यावेळेस दोन्ही हातांमध्ये एवढी ताकद आहे की हात एकमेकावर जेव्हा आदळतात त्यावेळेस संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याची ताकद या दोन्ही हातांमध्ये. म्हणून टाळी वाजवली पाहिजे बरं का. काय वाजवली पाहिजे? टाळी. इथंच वाजवता येते. आता कीर्तन संपल्यानंतर रस्त्यावर जाऊन वाजव बरं. लोक म्हणतील येड झालं, याला उचला, पहिल्यांदा उचला म्हणतील. टाळी वाजवण्याचे एकमेव ठिकाण आहे, म्हणून टाळी वाजवावी. उडी उभा राहावी. आता पंढरपूरला जायचे बरं का. आता काही 15-10 दिवस राहिले जायचे. आता तुमच्यापैकी किती किती जातात मला काही माहिती नाही. सप्ताह चालू ना गावात, चला सप्ताह सांगा जा पंढरपूरला. जीवनात माणसाने एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे, त्याशिवाय माणसानं मरूच नाही बाबा बरं का. त्याशिवाय माणसानं मरूच नाही. तुमच्यापैकी किती जण पंढरपूरला गेले, आळंदीला गेले? जरा हातवर करा बरं, जरा करा ना, प्रामाणिकपणा करा. हो करे कर, जरा वर करा हात. एवढेच गेले, एवढेच गेले बरं, करा करा खाली करा. जेवढे गेले नाही तेवढ्याने लवकरात लवकर टेम्पो भरा पंढरपूरला जायला. किती आनंद. चला थांबल्या, किती आनंद. चला हो हे चला चला हो चला चला हो पंढरीला जा, चला हो पंढरीला जा. जीवाच्या जीवलगा पंढरपूरला जावं. आज या कीर्तनातून महत्व सांगितलंय. आज या जगतातलं महत्वाचं गणित आहे. आणि आज खरं तर आमच्या दोघाही भावंडांकरता असं यांनी समजायचं की आई वडील गेल्यानंतर माहेराचं माहेर पण समजत असं नाही. आई वडिलांनंतर सुद्धा एक माय बाप आहे का. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. जाऊ पंढरपूरला एकदा तरी जावं. त्याशिवाय माणसानं मरूच नाही. आणि त्याशिवाय जर माणूस जर कशाशिवाय
वारीशिवाय पंढरपूर पाहता न पाहता जर मेला तर जन्माला आला त्याला पुढचं तुम्ही तुमचंच बोला. कधीतरी गेलं पाहिजे, लय महत्वाचं गणित आहे. मग काय होईल याच्यातून? महाराज म्हणले ये लोकीचा हदी याच्यातून काय होईल? आता एक उदाहरण देतो बघा, बारका नाही काय, शेवटचं उदाहरण. संपलं आपलं कीर्तन, 12 वाजून 5 मिनिटं झाले, ऐकायचं. महाराज म्हणले आम्ही केलं पाहिजे. आणि जन्मातलं जर हे महत्वाचं जर गणित केलं ना तर कोणाच्या पाय पडायची गरज लागणार नाही. आता तुकाराम महाराजांनी जर सांगितलं मागे पुढे उभा राही सांभाळी आलिया घाट निवाराया निर्वाणी गोविंदाची, लय प्रमाण लय काढली तर लय प्रमाणात सापडली. मग महाराज म्हणले आम्ही केलं, तुम्ही सुद्धा घ्या. आणि सांगतोय मध्यंतरी कोरोनाच्या काळात वारकऱ्याला पंढरपूरला जायला परवानगी नव्हती. एक वारकरी निघाला भजन करत करत. आता नवीनच काकडा मालिका केली बरं का तयार, लवकर येते. गोड काकडा ऐकायला भेटणार तुम्हाला थोड्या दिवसात. किती गोड काकडा आहे. वचन आहे का कमलापती माझी रंगाची सुंदर उभे बरी सुंदर उभे बरी गरगडे बरी आपण प्रभात होय बांधला वर्षाचा मेरा हरी हे जगदोगे जगदोगे जागे जगदेव जगदागी बाबा लिहिलंय बाबा लय गोड गवळणी त्याच्या चाली अशा गोड चाली रंगवल्या. वारकऱ्याच्या काकड्यामध्ये कधीतरी जावं आणि जन्मात निसतं काय शेतीतली कामं करावी कधीतरी वारकऱ्याचा. पण सध्या वारकऱ्यांनी काकडा बिघडून टाकला. त्या दिवशी एका काकड्याला गेलो दिंडीत बरं का. आता वचन आहे का कमळापती एवढा गोड अभंग नाही त्याने काय म्हणावं बरं. वचकून आहे का कमळापती वचकून आहे ती नाही का तिन्ही देव जसे बरोबर मी चटसे त्यांनी तिथं काय करावं तिन्ही देव जसे परभणीचे ससे. काय लोक काय करतील काकडे सुद्धा बेस ना असं काय काय शब्दाचं सुद्धा आपण अंगीकार चांगला करणं गरजेचं शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. महाराज वारकरी भजन करत करत निघाले. सदा नाम घोष करू हरी कथा देणे सदा चित्ता समाधान सर्व सुख सर्व भजन करत करत निघायचं. आणि आता कसं पाऊस पडलाय तुमच्याकडे जरा कमी तिकडे पारनेर जास्त झालाय. येईल आज येणार आहे पाऊस. मी जिथं जातो तिथं पाऊस जास्तच पडतोय असं. आणि ते पाऊस पडला होता आणि पावसाचं पाणी रस्त्यावर सांडलं होतं. काय काय आपल्या नगर जिल्ह्यात काय काय ठिकाणी रस्ते का रस्त्यावर खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. पण होतील आता कामं होतील. काय करायची काळजी करायची गरज नाही. आणि महाराज ती एक पोरग चाललं होतं आणि वारकरी इकडून भजन करत करत चालले होते. भजन करता करता वारकऱ्याच्या खड्ड्यात मध्ये पाय गेला. शेजारून एक नवीन लग्न झालेलं जोडपं चाललं होतं. आता ती त्यांच्या इम्प्रेशन मध्ये नवीन लग्न झालेल्या माणसांची काही काही दिवस हवाच असते. हवाच असते आणि ते चांगल्या वजनात चालले होते. वजनात चाललेले असताना वारकऱ्याच्या खड्ड्यात पाय पडला आणि खड्ड्यातलं पाणी वर उडालं. वर उडाल्यानंतर शेजारून नवीन लग्न झालेलं जोडपं चाललं होतं.
जोडपेची बायको होती. त्या बायकोच्या अंगावर पाणी अय्या, पाणी अरे काय करावं. बायकोनी आख धावली आणि बायको धावल्यानंतर बायकोनं असं धावल्यानंतर नवऱ्याला राग आला. नवऱ्यानं वारकऱ्याचा शर्ट पकडला. खानदेशी वारकऱ्याच्या एवढं जोरात नको हा खानदेशी वारकऱ्याच्या कानाखाली ठेवली. वारकरी बाबा काहीच बोलले नाही. वारकरी कोणाला म्हणावं बाबा, तिकडून आरे केलं की इकडून कार्य करणार वारकरी. मग कोणता वारकरी आरे केलं तर गपचिप निघून जाणारा तो खरा वारकरी. ज्यानं 6 धुतलेत ना, जगतामध्ये शांती नावाची गोष्ट ज्यानं जगतामध्ये जोपासली तो खरा वारकरी. ज्यानं साहीवर वार केला तो खरा वारकरी. हा वारकरी बाबा काहीच बोलले नाही, निघून गेले पुढं. पण वारकऱ्याची चूक नव्हती बाबा. वारकरी निघून गेले आणि निघून गेल्यानंतर थोडस पुढे गेले. आता थोडस पुढे गेल्यानंतर जे पोरग वारकऱ्याच्या कानाखाली दिली ना ते घरी गेलं. आता काही काही घरांमध्ये फरच्या अशा असतात, त्या फरचीवर जर पाणी सांडलेलं असावं आणि त्याच्यावर जर आपला पाय पडावा आणि आपण जर निसटलो आणि फरचीवर जर आपटलो, ते पोरग आपटलं बाबा फरचीवर, मागच्या मेंदू आपटलो. 1 मिनिटात कोमात गेलं. तिची बाई वाढायला लागली. धावा पळा वाचवा. यांना काय झालं, सगळी पोरं बिरं जमा झाली गल्लीतली. काय झालं बघितलं तर कोमात गेलं. एका पोरानं ओळखलं, त्या वारकरी बाबाच्या कानाखाली दिली आणि या वारकरी बाबाने याला शाप दिला असावा. याच्यामुळे त्याची परिस्थिती झाली. याला उचलू नका, पहिल्यांदा त्या वारकऱ्याला सापडा. त्या वारकऱ्याला जर सापडवलं तर एक कोमातून बाहेर येईल. निदान त्यानं जो शाप दिलाय त्याने जो शाप मागे घेतला ते जिवंत होईल. पण ती पोरं 1-2 गाडीवर बसली. त्यांच्याकडे ते आपाची गाडी, आपल्या आपाची गाडी होती, त्या गाडीवर बसले गेले. पोराला त्या पोराने दोन्ही पोरांनी त्या वारकरी बाबाला सापडायला सुरुवात केली. वारकरी बाबानं गाव सोडलं होतं. गावाच्या पुढे भजन चालू होतं. तिसरी मालिका चालू केली होती. काकडा चालू होता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा जाता भजन चालू होतं. आणि बाबा अरे काकड्यामध्ये लय गोड वर्णन आहे. काकड्यामध्ये गोड वर्णन आहे. पण ते पुढे चालले. ते वारकरी बाबाशी पोर आली. बाबा जाग्यावर थांबा. बाबा म्हणले कशा करता थांबवलंय. अहो आता थोड्या वेळापूर्वीचे पोर घालं तुमच्या कानाखाली वाजवली. घरी गेलं बाबा आणि खाली पडलं, मेंदू आपटलं, कोमात गेले. बाबा तुम्ही शाप दिलाय म्हणून त्याची ती अवस्था झाली. कोणतं पोरग आणि कधी शाप दिला बाबाला अजूनही माहिती नव्हतं. काय शाप दिला आणि काय झालंय. बाबा म्हटले कोणतं पोरग. अहो थोड्या वेळापूर्वी तुम्ही नाचत भजनामध्ये दंग होते आणि भजनामध्ये दंग असताना तुमचा पाय खड्ड्यामध्ये गेला. खड्ड्यात पाणी वर उडालं. शेजारून त्याची बायको चालली होती. बायकोच्या अंगावर पाणी उडालं. बायकोचा 5,000चा शालू खराब झाला म्हणून नवऱ्याने तिचा तुमचा शर्ट पकडला आणि तुमच्या कानाखाली वाजवली म्हणून तुमची अवस्था झाली. तुमच्या कानाखाली. अरे पण का कानाखाली वाजवली वारकऱ्याने विचारलं. का कानाखाली वाजवली हे अजून माहिती नव्हतं वारकऱ्याला. पण का कानाखाली वाजवली नंतर त्या पोराने उत्तर दिलं, अहो बाबा त्याची जी बायको आहे तिच्या अंगावर पाणी उडालं, तिच्यावर तो प्रेम करतो, तिला तो जीव लावतो म्हणून त्यानं तुमचा शर्ट पकडला म्हणून तुमच्या कानाखाली वाजवली. अरे पण का कानाखाली वाजवली बाबा समजत नाही का तुम्हाला. त्याची ती बायको आहे. किती काय केलं तर त्याचा तिच्यावर असणारा जीव आहे म्हणून त्यानं तुमचा शर्ट पकडला म्हणून त्यानं तुमच्या कानाखाली वाजवली. वारकऱ्याने एवढं गोड उत्तर दिलं. वारीच्या तोंडावर एवढं गोड उत्तर घरी घेऊन जागड्या. आजचं माझं कीर्तन लक्ष्मण दादांचं कीर्तन सार्थकी लागलं. वारकऱ्याने एवढं गोड उत्तर दिलं. हे बोलावं त्याची ती बायको आहे, तिच्यावर तो प्रेम करतो, तिला तो जीव लावतो म्हणून त्यानं माझा शर्ट पकडला माझ्या कानाखाली वाजवली. का तर तिच्यावर तो जीवापाड प्रेम करतो म्हणून त्यानं माझा शर्ट पकडला माझ्या कानाखाली वाजवली. पण बोलाव माझं सुद्धा तेच उत्तर आहे. माझ्यावर कोणतरी प्रेम करणार आहे. माझी पण कोणतरी 28 घे कटेवर कर घेऊन पंढरपूरला वाट पाहतोय. मी त्याचं भजन करत चाललोय. त्याला तितकी आतुरता आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ उतावळा झालाय तो पंढरपूरला. माझ्या जर कोणी मुस्काडात मारली मला पण कोणतरी जीव लावणार आहे. माझ्यावर कोणतरी प्रेम करणार आहे. मला जर कोणी मुस्काडात मारली माझ्या पांडुरंगाला राग येणार नाही का. एवढं दोन उत्तर गोड ऐकलं पोराने. एवढं उत्तर गोड ऐकलं एवढं गोड उत्तर पोराने ऐकलं आणि गपचूप गाडीवर निघून गेली आणि पोराजवळ गेली. आता काही उपयोग नाही त्याला दवाखान्यात घालवा. मानवी जन्मातलं महत्वाचं गणित आहे. तर देवाला जर शरणागतीची जर अर्थता ठेवली तर हा इहलोकीचा देह आहे. देव इच्छिता ती पाहे. महाराज म्हणले म्हणून आम्ही धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाचे झालं विठोबा रखुमाई.
थांबण्याचा प्रयत्न करतोय. 12:15 वाजत आलेले आहे. तसं बघितलं तर या मंडळीने 10 वाजून 5 मिनिटांनाच कीर्तन चालू केलं, 10 वाजून 10 मिनिटांनाच कीर्तन चालू केलं होतं. कसं बघितलं तर कीर्तनकारापेक्षा या मंडळीचं जास्त योगदान आहे. अण्णा बरोबर का नाही? कसं आहे बघा, आता मी यायच्या अगोदर कोण उभं राहतात, कोण उभं, जरा बोला की तुम्ही बोला. अण्णा कोण उभं, महाराज कोण उभं राहतात, तुम्ही सगळे उभे राहता. आता बघा मी तुमच्या अगोदर बसणार, आता मी तुमच्या अगोदर बसणार, मग मग माझ्या नंतर कोण बसणार, माझ्या नंतर कोण बसणार, सगळे टाळतरी बसणार. मग आता एक काम करायचं, इथून पुढं महाराज आले का त्यांना तिकडे गाडी जायचं. महाराज निम्मा हिस्सा आमचा, हा तर आम्ही उभं राहतो. फक्त आजपासून नको, उद्यापासून चालू करा गोड नको. हा म्हणजे सांगण्याचा काहीतरी फायदा. म्हणून खरं तर गोड अशी साथ दिलेली आहे तुमच्या सगळ्यांची या ठिकाणी विशेष धन्यवाद. त्यामध्ये आमचे सागर महाराज आहे. खरं तर किती गोड गाणं असावं याचं उत्तम असं वाटतं, गुळाचा खडा घ्यावा आणि तोंडात नेऊन घालावा, एवढं गोड असं सागर महाराजांचं गाणं आहे. सोमनाथ महाराजांचा आवाज अगदी अगदी सडजीचा आवाज आहे, पण आवाज कसा लावावा, जिथल्या स्वरामध्ये परफेक्ट आवाज कसा लावावा. आमच्या सोमनाथ महाराज आहे. भाऊ पाटील सुद्धा आज बडे दिनों के बाद उभे राहिले, तुम्हाला सुद्धा द्यायचे तेवढे धन्यवाद. बाबा असतील, आदरणीय सगळेच महाराज मंडळी, तुमचे सुद्धा आभार. सगळे वारकरी शिक्षण संस्थेतले आमचे गुळवे मामा अगदी सगळे चोपदार आहेत, विनेकरी बाबा आहे, सगळ्यांचे विशेष आभार. सचिन महाराज आहे. गोड असा साऊंड बरं का, तुम्ही सुद्धा गोड अशी सिस्टीम दिली, सगळ्यांचे आभार. सगळ्यांचा पोरांचा आग्रह होता की पिंगळा घ्यायचा आहे, 2 मिनिटांमध्ये पिंगळा घेऊया आणि थांबूया बरं का, एकदा भजन करून